विद्यार्थ्यांनो, मी राहिनी नामदार, इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र, प्रकरण 3 ब, मागणीची लवचिकता यातील शेवटचा टॉपिक घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. तर आज आपण अभ्यासणार आहोत मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. तत्पूर्वी मागणीची लवचिकता ही संकल्पना थोडक्यात आठवून पाहूया. आपण अभ्यासलेलं आहे लवचिकता म्हणजे संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी. डॉक्टर मार्शल यांच्या मते मागणीची लवचिकता म्हणजे किमतीतील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण होय. मागणीची लवचिकता म्हणजे किमतीतील बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण होय. तसेच P.A. सॅम्युएल्सन यांच्या मते बदलत्या किमतींना मागणीचा प्रतिसाद कसा असतो, बदलत्या किमतींना मागणीचा प्रतिसाद कसा असतो त्याचे मोजमाप करणारी संकल्पना म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. याबरोबरच आपण मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व अभ्यासूयात. ते पुढील प्रमाणे आहेत. पहिलं महत्त्व आहे उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण. मागणीची लवचिकता ही संकल्पना उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. दुसरं म्हणजे शासनासाठी महत्त्वपूर्ण. तिसरं उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना महत्त्वपूर्ण. चौथं आहे विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. पाचवं आहे सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देताना मागणीची लवचिकता ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरते. आणि सहावं आहे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी मागणीची लवचिकता उपयोगी ठरते. असं आपण हे 6 महत्त्व जाणून घेऊया, त्याचा अभ्यास करूया. पहिला घटक घेऊया, उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण. मागणीची लवचिकता ही संकल्पना उत्पादक, शेतकरी, कामगार, सरकार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. उत्पादक, सरकार आपली रणनीती, धोरणे ठरविण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगी आणतात. लॉर्ड केन्स यांनी असे म्हटले होते की डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्रातील विविध संकल्पना मांडलेल्या आहेत, मात्र त्यांची मागणीची लवचिकता ही संकल्पना कौतुकास्पद आहे. मग आता या मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेचे जे वेगवेगळे महत्त्व आहेत ते महत्त्व आपण अभ्यासूयात. पहिलं महत्त्व आहे उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण. प्रत्येक उत्पादक तो विक्री करत असलेल्या उत्पादनाची किंमत ठरवीत असतो. ही ठरवीत असताना त्याला मागणीची लवचिकता उपयोगी ठरते. मागणी अलवचिक असेल तर किंमत जास्त, मागणी लवचिक असेल तर किंमत कमी ठेवेल. थोडक्यात उत्पादक मक्तेदार असेल तर मूल्यभेद धोरण अवलंबून अधिक नफा मिळवेल. उत्पादक वस्तू निर्माण करत असतात. वस्तू निर्माण केल्यानंतर उत्पादन खर्च वगळून आपल्याला नफा प्राप्त करण्यासाठी ते वस्तूंची किंमत ठरवित असतात. किंमत ठरविताना त्यांना मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगी ठरते. त्यांनी ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्या वस्तूंना बाजारात अलवचिक मागणी असेल, म्हणजे ताठर मागणी, किंमत जास्त झाली किंवा कमी झाली तरीही मागणी बदलणार नाहीत, त्यावेळेस उत्पादक जास्त किंमत आकारून नफा मिळवण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्यावेळेस त्यांच्या वस्तूंना असणारी मागणी लवचिक असेल, म्हणजे बदलणारी, किंमत वाढली मागणी कमी होईल, किंमत कमी असेल तर मागणी वाढेल, त्यावेळेस त्यांना नफा मिळवायचा असेल तर ते कमी किंमत आकारून जास्तीत जास्त वस्तूंचा खप करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करेल. आणि समजा जर उत्पादक मक्तेदार असेल, मक्तेदार म्हणजे एकच विक्रेता, त्यावेळेस तो मूल्यभेद धोरण अवलंबणार. मूल्यभेद म्हणजे जो श्रीमंत वर्ग आहे त्यांच्याकडून जास्त किमती आकारायच्या आहेत, गरीब वर्ग असेल त्यांच्याकडून कमी किमती आकारायच्या, परंतु आपल्या वस्तूंची जास्तीत जास्त विक्री करून अधिकाधिक नफा मिळवायचा. कारण की मक्तेदार याचा एकच उद्देश असतो, जास्तीत जास्त नफा प्राप्त करणे. म्हणून उत्पादकासाठी
त्याने निर्माण केलेल्या वस्तूची किंमत निश्चिती करण्यासाठी त्याला मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगी ठरते. त्यानंतर दुसरा घटक अभ्यासूयात. दुसरा घटक आहे शासनासाठी महत्त्वपूर्ण. सरकार वस्तूंवर कर लागू करताना देशाचे अर्थमंत्री या संकल्पनेचा वापर करतात. अलवचिक मागणी असलेल्या वस्तूंवर जास्त कर आकारतात. उदाहरणार्थ अंमली पदार्थ, सवयीच्या वस्तू. अर्थमंत्री कराद्वारे सहजपणे महसुलात, थोडक्यात उत्पन्नात वाढ करू शकतात. देशाचे अर्थमंत्री ज्यावेळेस देशाचे अर्थसंकल्प तयार करत असतात त्यावेळेस त्यांना उत्पन्न प्राप्त करण्यासाठी वस्तू आणि सेवा यांच्यावर कर आकारायचे असतात. हे कर आकारताना अर्थमंत्री वस्तूंना मागणी कशी आहे त्याचा विचार करतात. ज्या वस्तूंची मागणी अलवचिक असेल, म्हणजे न बदलणारी, किंमत वाढली तरी त्या वस्तूला मागणी निर्माण होणारच, अशा वस्तूंवर शासन जास्त कर लादते. उदाहरणार्थ अंमली पदार्थ, अल्कोहोल, तंबाखू, सिगारेट, दारू, ज्या लोकांच्या सवयीच्या वस्तू आहेत त्यांच्या किमती वाढल्या तरी मागणीमध्ये फरक पडणार नाही, अशा वस्तूंवर जास्तीत जास्त कर लादून सरकारला आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करता येते. यासाठी सरकारला कोणत्या वस्तूंना मागणी अलवचिक आहे, कोणत्या वस्तूंना मागणी लवचिक आहेत हे माहिती पडलं तर ते त्या वस्तूंवर त्या प्रमाणात कर लादत असतात. त्यासाठी त्यांना मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगी ठरते. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगी ठरते किंवा महत्त्वपूर्ण आहे. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादन घटकांच्या किमती ठरविण्यासाठी उपयुक्त आहे. ज्या उत्पादन घटकांची मागणी अलवचिक त्यांचे मोबदले जास्त आकारले जातात. ज्या उत्पादन घटकांची मागणी लवचिक त्यांचे मोबदले कमी आकारले जातात. उत्पादनाचे घटक आपल्याला माहिती आहे: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमी हा असा घटक आहे की ज्यात मागणी वाढली म्हणून तो घटक आपण वाढवू शकत नाही, म्हणजे हा अलवचिक घटक आहे, त्यावेळेस त्याची किंमत ही जास्तच आकारली जाते. श्रमिक हा असा घटक आहे की कोणत्या भागामध्ये, देशामध्ये लोकसंख्या किती आहे, त्या श्रमिक वर्ग किती आहेत. जर जास्त लोकसंख्या असेल, श्रमिकांचा पुरवठा जास्त असेल, आपोआप त्या उत्पादन घटकांची मागणी लवचिक आहे, म्हणून त्यांना त्यांचे मोबदले देखील कमी दिले जातात. कच्चा माल असेल, भांडवल असेल, त्यांची उपलब्धता जास्त असेल, आपोआप कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल, त्यांना दिली जाणारी किंमत ही कमी होईल, आपोआप उत्पादन खर्च कमी होईल. त्याप्रमाणेच आपण जर श्रमिकाचं उदाहरण घेतलं तर ज्या वस्तू निर्माण करत आहेत, काही श्रमिकांचा वापर करून ज्या वस्तू निर्माण केल्या जात आहेत त्या वस्तूंना बाजारपेठेत मागणी अलवचिक असेल तर अशा वेळेस त्या कामगारांना जास्त वेतन दिले जाते किंवा त्यांच्या वेतनामध्ये वाढ करता येते, कारण की उद्योजकांना नफा मिळत असतो. त्यांच्या वस्तूंना जी मागणी आहे ती अलवचिक असते. तसेच जे श्रमिक तंत्रज्ञानाने विकसित आहेत किंवा सुशिक्षित आहेत, अशा श्रमिकांचा पुरवठा कमी असेल, असे श्रमिक जर बाजारपेठेत कमी असेल आणि उद्योजकांना तंत्रज्ञानाची माहिती असलेले श्रमिक हवे असतील तर त्यावेळेस देखील त्यांना जास्त मोबदले दिले जातात. थोडक्यात उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना त्यांच्या मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगी ठरत असते. त्यानंतर पुढचा घटक पाहूया, विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी
निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता उपयुक्त ठरते. किमतीमध्ये वाढ करता येईल अशा अलवचिक वस्तूंची निर्यात देश करतात. उदाहरणार्थ घेऊ आपण ओपेक. ओपेक ही काय आहे? पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. त्याला ओपेक म्हणतात. इंग्रजीमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, OPEC, ओपेक म्हणून याला ओपेक म्हणतात. तेल निर्यात करणाऱ्या देशांचा जो संघ आहे त्याला ओपेक असे म्हणतात. या देशांमध्ये अल्जेरिया, अँगोला, इक्वेडोर, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला या देशांचा याच्यामध्ये समावेश होतो. यामध्ये सर्वात जास्त सौदी अरेबिया हा देश निर्यात करण्यासाठी अग्रेसर आहेत. मग आता पेट्रोल निर्यात करताना त्यांना माहिती आहे की आपल्या या उत्पादनाला इतर देशांकडून जी मागणी आहे ती अलवचिक मागणी आहे. म्हणून हे देश जास्तीत जास्त किंमत आकारून नफा प्राप्त करत असतात. आपल्या उत्पादनाला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे हा देशांचा संघ जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी किमतीमध्ये नेहमी चढ उतार करत असतात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ज्या वस्तूंची मागणी अलवचिक असेल निर्यात करताना, ते निर्याती देश आपल्या वस्तूंना जर अलवचिक मागणी असेल तर जास्त किंमत आकारत असतात. म्हणून मागणीची लवचिकता ही संकल्पना देखील किंमत आकारण्यासाठी विदेशी व्यापाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरते. ओपेक काय आहे बघा. व्हिएन्ना येथे याचं मुख्यालय आहे. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवते. ओपेक सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करत असतात. तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे हे याचं धोरण आहे. ओपेक त्याचं सिम्बॉल चिन्ह दाखवलेलं आहे. त्यानंतर देशाचे आयात निर्यात धोरण ठरविण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग होतो. कोणत्या वस्तूंची आयात करायची, कोणत्या वस्तूंची निर्यात करायची, कर कसे लादायचे हे धोरण ठरविण्यासाठी देखील मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगी ठरते. त्यानंतर पुढचा घटक अभ्यासूया, सार्वजनिक सुविधा. उदाहरणार्थ रेल्वे. रेल्वेसारख्या अलवचिक मागणी असणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत उपभोक्त्यांचे शोषण टाळण्यासाठी सरकार एकतर अनुदान देते किंवा त्यांचे राष्ट्रीयकरण करते. रेल्वेसारख्या अलवचिक मागणी असणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत उपभोक्त्यांचे शोषण टाळण्यासाठी सरकार एकतर अनुदान देते किंवा त्याचे राष्ट्रीयकरण करते, जेणेकरून सामान्य माणसांचे शोषण होणार नाही. अशा सुविधांवर सरकार अर्थसहाय्य जाहीर करते. त्यानंतर 6वं महत्त्व आहे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. एकूण उत्पन्नापैकी एखाद्या वस्तूवर खर्च करण्याचे प्रमाण किती आहे? उदाहरणार्थ खर्च कमी असेल तर त्या वस्तूची मागणी अलवचिक असेल. जसे आपल्या घरामध्ये आपण वर्तमानपत्र घेतो. घरामधील खर्च वाढत असेल तर खर्च कमी करताना ज्या वस्तूंवर कमी खर्च होत आहेत त्या वस्तूंची मागणी कमी केली जात नाही, त्यांची मागणी अलवचिक असते. तसेच जेव्हा खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर मागणी लवचिक असेल. उदाहरणार्थ विजेचा वापर. खर्च वाढत असेल, लाईट बिल जास्त येत आहेत, त्यावेळेस विजेचे दर सरकारकडून जास्त आकारले जात असेल, गरजेनुसार वीज वापरली जाईल, विजेवर होणारा खर्च कमी केला जाईल आणि ज्या वेळेस सरकारकडून पर युनिट विजेचे दर कमी आकारले जातील त्यावेळेस घरामधील असणाऱ्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आयटमचा वापर करून जास्तीत जास्त वापर करण्यामध्ये काहीही हरकत राहणार नाहीत. त्यावेळेस विजेला असणारी मागणी ही जास्त असेल. न्यूजपेपरची मागणी अलवचिक असेल कारण की महिन्याभरामध्ये त्यावर होणारा खर्च हा खूप कमी असतो. त्यामुळे अशा
कमी खर्च होणाऱ्या वस्तूंची मागणी अलवचिक असते. ज्यांच्यावर जास्त खर्च होतो त्यांची मागणी लवचिक असते. लवचिक असते म्हणजे त्यांच्या किमती वाढल्या तर त्यांच्यावर होणारा खर्च कमी केला जाणार. त्यांच्या किमती कमी झाल्या त्यांच्यावर होणारा खर्च हा वाढू शकतो किंवा त्याचा वापर वाढू शकतो. उदाहरणार्थ आपण वीज घेतलेला आहे. अशा प्रकारे आज आपण मागणीच्या लवचिकतेचे 6 महत्त्व अभ्यासलेले आहेत. पहिला आहे उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण, दुसरा आहे शासनासाठी महत्त्वपूर्ण, तिसरा आहे उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना महत्त्वपूर्ण, चौथा आहे विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण, पाचवा आहे सार्वजनिक सुविधा, सहावा घटक आहे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. हे 6 घटक आपण अभ्यासलेले आहेत. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओ उपलब्ध होतील. धन्यवाद. थँक्यू.